आपण मग एक सूत्र पाहिलं होतं, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. तर आता या संबंधी काही उदाहरण पाहू. समजा पहिली संख्या 60 आहे, समजा दुसरी संख्या 80 आहे. अशा वेळेस तर आपण मसावी लसावी दोन्ही शोधून टाकतो. याचा मसावी दिला आहे 20, तर ही लसावी किती, तर याला सध्या x म्हणू. हे झालं समीकरण. अशा वेळेस आपण काय करणार, हा इकडे गुणिला 20 आहे, याला इकडे भागीला 20 करून टाकू. याला जर इकडे भागीला 20 केलं तर 20 एक 20, 20 त्रिक 60. या दोघांचा गुणाकार 80 त्रिक म्हणा किंवा 8 त्रिक 24 आणि 0 240. अशा पद्धतीने आपल्याला शॉर्टकट लसावी काढता येतो. पण त्यासाठी हे सूत्र लक्षात असलं पाहिजे, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. असं एक गणित आलं होतं, 9 आणि 10. 9 आणि 10 यांचा मसावी किती, तर जेव्हा लागोपाठच्या दोन संख्या असतात ना, मसावी एकच असतो. मसावी किती असतो आणि लसावी कसा असतो, या दोघांचा गुणाकार असतो. 9 10 90. हे सूत्र इथे बसते. पहिली संख्या 9 गुणिला दुसरी संख्या 10 बरोबर मसावी किती 1 गुणिला लसावी किती 90. हे 90 1 90, हे 10 9 90. ठीक आहे. अशा पद्धतीनं या सूत्राशी आधारित आपण अधिक गणित पाहू. या गणितात काय दिलं आहे, पहिली संख्या 140 आहे, दुसरी संख्या 224 आहे. मसावी किती माहित नाही, शोधा. आणि लसावी किती तर 1120. मग आपलं तेच सूत्र आहे, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या या दोघांचा गुणाकार बरोबर मसावी आणि लसावीचा गुणाकार. आता हे गुणिला 1120 आहे, याला आपण बरोबर चिन्हाच्या जर इकडे आणलं तर भागीला 1120. इथे आपण डायरेक्ट करू भागीला 1120. हे 0 जाऊ दे आधी, 14चा पाडा. किंवा हे 112च्या डबल दिसत आहे, 2 2 4, 1 1 2 च्या डबल 2 2 4 म्हणजे 112 1 112, 112 दुनी 224. इकडे शिल्लक आहे 14 2, 14 दुनी, मग हा 28 काय तर मसावी किती तर 28. x बरोबर 28. अशा पद्धतीनं हे गणित आलं लक्षात. या गणितात असं दिलं आहे का पहिली संख्या आहे 77, दुसरी संख्याच माहित नाही. मसावी दिलाय 11 गुणिला लसावी दिलाय 693. आपलं तेच समीकरण आहे, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. आता आपली इथे x आहे ना, राहू द्या. या 77ला गुणिला 77 तिकडे भागीला 77. आपण याला भागीला 77 करून टाकू. 11चा पाडा 11 7, याला 7 न जर भागितलं तर आपली दुसरी संख्या सापडते. 7 9 63, 7 9 63. 69 मधले 63 गेले, 6 पुन्हा 63, 7 9 63. उत्तर आलं 99. मग दुसरी संख्या किती आहे 99. तर जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार दिला असेल तरी काढता येईल, लसावी मसावी दिलाय तरी काढता येईल. या 4 पैकी एक गायब आहे, आपण सहज काढू शकतो. ठीक आहे. या गणितामध्ये वेगवेगळ्या संख्या नाही दाखवल्या, पहिली संख्या ही दुसरी संख्या ही. दोन्ही संख्यांचा गुणाकार 27 आहे. पहिली संख्या आणि दुसरी संख्या दोन्ही संख्यांचा गुणाकार 27 आहे. मसावी शोधणार आपण, लसावी दिलेला आहे 180, हा गुणिला 180 आहे, याला बरोबर चिन्हाच्या इकडे आणलं तर भागीला 180. आधी 0 कमी करून टाकू. 18च्या पाड्यात हे उत्तरे सापडतील. 18 1 18 उरला 9 0 18 5 90. नाही लक्षात आलं तर आपण सरळ सरळ आपला भागाकार करा. 270 भागीला 18. 18 1 18, 27 मधून 18 गेले तर उरतात 9. आता घेतला 0, 18 5 90 म्हणजे मसावी आपला 90. अशा पद्धतीनं
एकत्र गुणाकार दिला तरी शोधता येईल. ओके. या गणितात असं दिलं आहे का पहिली संख्या आणि दुसरी संख्यांचा गुणाकार 2160 आहे आणि मसावी 12 आहे, लसावी आपल्याला शोधायचा आहे. त्याच्यामुळे आपला हे समीकरण झालं. दोन संख्यांचा गुणाकार 2160, इथे गुणीला 12 आहे, आपण याला भागीला 12 घेऊन येऊ. याला 12 भागणे म्हणजेच लसावी मिळणे. साधा भागाकार करा. 12 भागितलं 12 एक 21 मधून 12 गेले, 21 मधून 12 गेले 9 आले. हा वरचा 6 96, 12च्या पाड्यात 96, 12 8 96, हा वरचा 0 180. इथे 12 8 96 झाले, इथे 0 आलं, मग हा वरचा 0 घेतला, 12 भागितलं, पुन्हा 12 0 0 180. तर दोन संख्यांचा गुणाकार 2160 दिला होता. मसावी 12 होता, गुणीला लसावी शोधायचा होता. तर पहिली संख्या गुणला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणीला लसावी. हा गुणीला 12 इकडे आणला, याला आपण सोडवलं, उत्तर आलं 180. म्हणजेच काय, x 180 आहे, म्हणजेच लसावी 180 आहे. तर एवढ्यावरून आपल्याला लसावी मसावी सहज लक्षात आला असेल. काही प्रॅक्टिस तुम्ही स्वतःहून करा. ठीक आहे.